नाशिकमध्ये धरणांमध्ये केवळ 9% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। 1 जुलैला 6.5% पाणी पुरवठा होता आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अद्यापही 238 टँकर्सना पाणी पुरवठा होतोय। पावसाने दडी मारल्याने नाशिकमधील 24 धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात मान्सून दाखल झालाय, मात्र महिना उलटून गेला, अद्यापही नाशिककरांवरील पाण्याचं संकट काही केल्या दूर झालेलं नाहीये। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। गंगापूर धरण क्षेत्रामध्ये जर बघितलं तर पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे जे गंगापूर धरण आहे त्या गंगापूर धरण क्षेत्राच्या परिसरामध्ये मी सध्या आहे आणि याच ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर अद्यापही ज्या ठिकाणी पाणी बघायला मिळत असतं त्या ठिकाणी अजूनही हा संपूर्ण परिसर जो आहे तो कोरड्यात ठाक आहे। नाशिकच्या गंगापूर धरण आणि मुकणे धरण या दोन्ही धरणातनं नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो, मात्र सध्याची स्थिती जर बघितली तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास 8% पाणीसाठा कमी आहे। जवळपास 18 दिवसांचा शॉर्टफॉल या सगळ्या धरण परिसरामध्ये असलेल्या पाण्याच्या स्थितीवरनं लावला जातोय। त्यामुळे येत्या काळामध्ये पावसाची प्रतीक्षा नाशिककरांना आणि परिसरातील नागरिकांना कायम आहे। त्यामध्ये जवळपास 600 दशलक्ष घनफूट इतकं पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे। त्यामुळे पावसाची प्रतीक्षा नाशिककरांना कायम आहे। पाणी जपून वापरण्याचं आव्हान ऐन पावसाळ्यातही प्रशासनाला आव्हान करण्याची वेळ वारंवार येते, अशी स्थिती आता सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते। त्यामुळे वरुण राजाची कृपा नाशिकवर बरसावी अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, गंगापूर धरण, नाशिक।